डॉक्टर सविया माझं लगेच गळून घेतं. डॉक्टर सविया माझा स्टॅमिना कसा वाढेल. डॉक्टर सविया मी सुरू नाही करत की संपून जातं. डॉक्टर सविया मला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, त्याच्यावर काय औषध आहे का. हे सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत ॲज अ सेक्स अँड रिलेशनशिप कोच. तर मला असं खूप वाटलं की त्याच्यावर निदान ॲज अ सेक्स कोच, ॲज अ डॉक्टर मी काय तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करू शकते ती ह्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. फक्त लक्षात ठेवा, मी ॲज अ डॉक्टर आणि सेक्स कोच दिलेली आहे, ॲज अ युरॉलॉजिस्ट ऑर अ सेक्सॉलॉजिस्ट नाही. अनड्यू ChatGPT किंवा गुगल करण्यापेक्षा मी व्यवस्थित 4 युरॉलॉजिस्टला विचारून मी स्वतः माहिती जमा करून मग हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो डू वॉच द व्हिडिओ टिल द एंड. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर सबिहा, इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा, मेकिंग लव्ह सिम्पल. तर सुरू करताना ना पहिले हे आपण लक्षात घेऊया की आपण स्वतः, समजा माझं खूप लवकर गळालं की सुरू नाही केलं की मॅडम पाणी निघून गेलं आणि नंतर काहीच नाही ना, सो यू फील बॅड राईट. तुम्ही इंटरकोर्स सुरू करता आणि तुमचं इरेक्शन पण होतं आणि इजॅक्युलेशन पण होऊन जातं. प्रॉब्लेमली अजून तुम्ही आत गेला नाही किंवा आत गेल्याबरोबर होत असेल, व्हॉट्सो एव्हर असेल, ही कंडिशन आहे. हे पहिली तर आजार नाही आहे आणि ह्याला असं कुठलं डायग्नोस्टिक काय म्हणतात, रक्तलघवी तपासलं आणि हे कळलं असं पण नाही आहे ना. त्यामुळे खूप महत्त्वाचं असतं तज्ज्ञाकडे गेल्याशिवाय स्वतः निदान न करून घेणं, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर का तुम्ही स्वतःच डायग्नोज करून स्वतःच लेबल लावून, म्हणजे हा व्हिडिओ बघण्याआधीच तुम्ही ठरवून बसला आहे व्हिडिओ बघायला की मला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे म्हणून मी हा व्हिडिओ बघतोय, तर प्लीज मग नका बघू. देन यू फर्स्ट नीड टू विजिट अ युरॉलॉजिस्ट ऑर अ सेक्सॉलॉजिस्ट. कारण असं काही कंडिशन असते की हो पेनिस इरेक्ट पण पटकन होणार आणि पाणी पण लवकर येणार किंवा त्याचं इरेक्शन निघून जाणार. आज आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ईडीवर बोलत नाही. पहिली गोष्ट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कडकपणा न येणं किंवा कडकपणा आल्यानंतर जास्त वेळ न टिकणं, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याला आपण इरेक्शनशी रिलेटेड म्हणतो. त्याच्यावरही याच्या आधी अमुक तमुकवर पण पॉडकास्ट बनवला आहे. माझ्या ह्या हँडलवर पण बरेच मी व्हिडिओज टाकत असते. परत सांगे ना, मी काही अशी स्क्रिप्ट घेऊन बसत नाही. माझ्याकडे बरेच प्रश्न आलेले असतात, ते प्रश्न मी घेते आणि मग त्याच्यावर इथं मनसोक्त व्हिडिओ बनवते. कारण प्रत्येकाला सेशन बुक करायला जमेलच असं नसतं, प्रत्येकाला ते धाडस होत नाही. पण प्रत्येकाला प्रश्न तर विचारायचा असतो. आता लिंगाच्या निगडीत कुठलाच प्रश्न विचारायचा, ज्या लिंगाला आपण शिवीगाळी शिवाय वापरत नाही, पहिलं तर त्याचा आदर केला पाहिजे, त्याला नीट शब्दांनी वर्णन करून बोललं पाहिजे. तुमच्या शरीराचा इतका मोठा म्हणजे अनसेपरेबल पार्ट ऑफ युअर बॉडी, युअर आयडेंटिटी, युअर लाईफ, इट इज वी नीड टू शो सम रिस्पेक्ट. त्याच्या निगडीत काय काय आजार आहेत, मग काय अनॉटॉमिकल असतात, काय फिजिओलॉजिकल असतात, काय हार्मोनल असतात, काय सायकोलॉजिकल असतात. परत सांगेन, मी एक BMS डॉक्टर आहे, मी सेक्स कोच आहे, लायसन्स्ड इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे, मी ICFची फॉर्मर ACC अप्रूव्ड लाईफ कोच आहे आणि माझं निश मग बिंग अ डॉक्टर, बिंग विथ ऑल दिस सर्टिफिकेशन, सेक्स ह्या टॉपिक्सच्या निगडीत नीट ते विषय ॲड्रेस न केल्यामुळे नातेसंबंधांवर जेव्हा त्याचा परिणाम पडायला लागतो, मग ह्यामधली करेक्ट एक्सपर्ट मी आहे. मग आता आज आपण काय बोलणार आहे, तर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघताना ना ही मानसिकता ठेवा की आपण काहीतरी शिकतोय, आपण काहीतरी चुकीचं शिकलेलं अनलर्न करणार आहे आणि काहीतरी नवीन शिकणार आहे. लगेच आपण स्वतःला आपल्याला पीच झालं म्हणजे मला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे ह्या लेबलने आपण व्हिडिओ बघणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि ग्रेसफुली व्हिडिओ बघा ना. कमेंट्समध्ये काही विचारायचं असेल तर ग्रेसफुली विचारा. अजून काही नाही कळलं, प्रश्न विचारावं असं वाटलं तर मेल करा. खूपच वैयक्तिक असं वाटलं मग वेबसाईट असते आमची drsabia.com, त्याच्यावर जायचं. ऑनलाईन झूमवर सेशन्स होतात, ऑफलाईन नाशिकमध्ये होतात. त्यामुळे मलाही असं वाटलं पाहिजे की माझी यूट्यूबची फॅमिली खूप ग्रेसफुली माझा कॉन्टेंट कन्झ्युम करते. कारण तुम्हालाही कळतं आहे ना की हा असा डायनिंग टेबलवाला डिस्कशन नाही आहे, पण मी कॅमेऱ्यावर येऊन जर बोलते तर मलाही त्याचा भान आहे की सगळेच ह्याला खूप असं ग्रेसफुली घेतलेलंच असं नाही, ट्रोल होतो, पण हो नाही द्यायचा. खालचा कॉमेंट सेक्शन हाच म्हणजे आपला परिवार झाला पाहिजे. जर आपण हा व्हिडिओ हॉलमध्ये बसून अख्ख्या फॅमिलीसोबत पाहिला
तरी तो तेवढाच ग्रेसफुली बघता आला पाहिजे. आपण काय ते मंत्रालयातली आणि त्या ह्याच्यातली ते मंत्रींची ते भांडाभांडी आपण डायरेक्ट लाईव्ह बघतो. आपण कसले कसले पॉलिटिकल न्यूज चॅनलचे ते वादावादी आपण टी व्हीवर बघतो. मग हा व्हिडिओसुद्धा अगदी टी व्हीवर लावून बघता आला पाहिजे. तेवढ्याच ग्रेसफुली मी व्हिडिओ एंडपर्यंत सांगणार आहे, कारण तेवढाच महत्त्वाचा विषय मला वाटतो. आता जेव्हा प्री मॅच्युअर मी काही मुद्दे काढलेत, मुद्दामून मुद्दे ह्याच्यासाठी काढलेत कारण विषय सेन्सिटिव्ह आहे आणि मी त्याच्यातली म्हणजे समजा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन होत असेल, खूप लवकर पाणी गळत असेल, मग जर मानसिकरित्या त्याचा परिणाम पडतो ना, भले ते एकदाच असेल पण मानसिकरित्या त्याचा इतका परिणाम पडतो की आपल्याला दरवेळी त्याचं टेन्शन असतं, आता माझं लवकर होऊन जाईल का, आता माझं लवकर होऊन जाईल का. आणि आपण सुरूच ते ॲक्ट तिथून करतो. आपल्या डोक्यात बाकी काहीच नसतं. आपल्या डोक्यात फक्त आपला टायमिंग, आपला स्टॅमिना, आपला परफॉर्मन्स. जसं काही आपण जंग के मैदान पे जा रहे भाई कि वो तोफ में से गोला कब बाहर निकलेगा और कब बॉम्ब फूटेगा. भाई सबर करो, मतलब समझ के लो, जान लो, पहचान लो, एनाटॉमी समझो, फिजियोलॉजी समझो. है भी कि नहीं है कि सिर्फ यहाँ का खेल है, यहाँ पे सब नॉर्मल है. इसके लिए मैंने भी पॉइंट्स निकाले. सो लेट मी गो थ्रू माय पॉइंट्स. मीनवाईल चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जाऊन आत्तापर्यंत व्हिडिओ कसा वाटला, तुम्हीही श्वास घ्या, मीही श्वास घेते. कमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला आत्तापर्यंत इतकंच ऐकलं तर व्हिडिओ कसा वाटला, मी कशी बोलते, मी बोललेलं तुम्हाला कळतं की नाही. कारण मी शुद्ध मराठी नाही बोलू शकत. मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहे, उर्दू माझं मदर टंग आहे, पण मराठी मला खूप आवडतं. महाराष्ट्रात लहानाची मोठी झालेली आहे आणि अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा. त्यामुळे काही चूक भूल झाली, काही शब्द नाही कळला तर कमेंट्समध्ये विचारायचा. तर सगळ्यात पहिलं असतं जेव्हा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, म्हणजे हा शब्दच इतका कॉमनली वापरला जातो ना, मुळात तुमच्या साध्या भाषेत म्हणायचं तर खूप लवकर गळून जातं, खूप लवकर पाणी बाहेर येतं, मग काही ॲक्ट सुरू होण्यात होतं. ही जेव्हा कंप्लेंट असते ते डिटेल सेक्शुअल हिस्ट्री खूप महत्त्वाची असते. आणि मग त्या हिस्ट्री टेकिंगमध्ये आम्ही काय विचारतो, टाईम टू इजॅक्युलेशन म्हणजे पेनिट्रेशन केल्यानंतर 1 मिनिटाच्या आत पाणी गळतं आहे. आणि हे पण लाईफ लॉंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जेव्हापासून सेक्स ही कृती करायला लागल्यापासून. आणि पेनिट्रेशन म्हणजे इथे मी फॉर दिस पर्टिक्युलर व्हिडिओ हेटेरोसेक्शुअल म्हणजे लिंग आणि योनी म्हणजे पेनिस ओनर प्लस वल्वा ओनरच्या सेक्सचं मी बोलते, त्या संदर्भात मी सगळं बोलते. तर लिंग योनीच्या आत गेल्यानंतर 1 मिनिटाच्या आत ते पाणी निघतंय का. सॉरी, फोन आल्यामुळे मध्ये व्हिडिओ कट झाला आणि परत तिथून जोडला गेला, त्यामुळे एखादं वाक्य तिथं राहिलं असेल तर प्लीज तुम्ही ते समजून घ्या. मला हे म्हणायचं होतं की आपण हेटेरोसेक्शुअल म्हणजे पेनिस ओनर आणि वल्वा ओनरमधल्या सेक्सचं बोलतोय. त्यामुळे जर पेनिस वल्वामध्ये गेलं म्हणजे योनीमध्ये आत गेलं आणि 1 मिनिटाच्या आत पाणी गळतंय का, आणि ते पण म्हणजे जेव्हापासून करतायत दरवेळी तसंच होत आहे. ओके, ही हिस्ट्री घेतली जाते. फ्रिक्वेन्सी मग एखाद वेळा होतो की दरवेळ होतं, म्हणून फ्रिक्वेन्सी म्हणलं. कंट्रोल की तुम्हाला जरा पण इनएबिलिटीच आहे की तुमचं बिलकुल कंट्रोल नाही आहे. अदरवाईज बऱ्याच लोकांमध्ये ब्रिदिंग करणं, स्क्वीज करून तो कंट्रोल होतो का. फ्रस्ट्रेशन आहे का, डिस्ट्रेस फ्रस्ट्रेशन आहे का, एन्झायटी आहे का, की त्या नात्यामध्ये काय ताणतणाव आहे. आणि महत्त्वाचं ह्याच पार्टनरसोबत होतं का सगळीकडेच होतं, मॅस्टर्बेशन करताना स्वतः करताना होतं का सगळीकडे होतं, ही डिटेल हिस्ट्री टेकिंग घेतली जाते. मग महत्त्वाचं परत एक असतं मेडिकल टर्म आहे, मी अमुकच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की इंट्राव्हजायनल इजॅक्युलेटरी लॅटेन्सी टाईम IELT म्हणजे अप्रॉक्सिमेट टाईम फ्रॉम पेनिट्रेशन टू इजॅक्युलेशन. हे एकदा पेनिट्रेट केल्यानंतर तुमचं इजॅक्युलेशन कधी होतं हे महत्त्वाचं. आणि दुसरं कॅन बी सेल्फ एस्टिमेटेड ऑर टाईम विथ अ स्टॉपवॉच. आपल्याला ह्याच्याकडे लक्ष देऊन की आपल्याला नुसतंच वाटतंय आपण कुणाचं तरी ऐकलंय, माहीत झालं की तुम्ही 5-6 मिनटं खूप छान करताय, पण समबडी ऑफ युअर फ्रेंड तो 10 मिनटं करतो, किंवा तुम्ही पॉनमध्ये पाहिलंय ना 20-20 मिनटं चालतंय ते, मग तुमच्या डोक्यात ते आहे का ते आपण डायग्नोस्टिक टूल म्हणून ते आपण चेक करतो. खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही जेव्हा युरॉलॉजिस्ट किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे जाता ते प्रॉपर डायग्नोस्टिक त्यांच्याकडे प्रश्नावली असते, स्कोर निघतो, ज्याला आम्ही PEDT म्हणतो म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन डायग्नोस्टिक टूल, आणि तुमचा PEP म्हणतो म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन प्रोफाईल. आणि त्याच्यासाठी आय एम नॉट द राईट पर्सन, युरॉलॉजिस्ट इज द राईट पर्सन. जे लघवीचा तो ऑर्गन आहे बरोबर, तिथूनच सिमेन बाहेर येतं, पण त्या ऑर्गनचा तो स्पेसिफिक तज्ञ त्याचा तो प्रोफाईल बनला जातो.
आता हे झाले डायग्नोज कसं होणार, मग डायग्नोज झाल्यानंतर पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार डायग्नोज होतात की लाईफ लॉंग पी म्हणतो आम्ही, ॲक्वायर्ड पी म्हणतो, सिच्युएशनल पी और व्हेरिएबल पी. पी म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. लाईफ लॉंग म्हणजे सेक्शुअल अनुभव सुरू झाल्यापासनं, पहिला सेक्शुअल अनुभव माझ्या हिस्ट्री टेकिंगमध्ये तो खूप महत्त्वाचा असतो. मग पहिला सेक्शुअल अनुभव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत दरवेळी आहे, मग लाईफ लॉंग. ॲक्वायर्ड म्हणजे व्यवस्थित चाललं होतं पण एखादी घटना घडली त्यानंतर मात्र ते पटकन कळतं. सिच्युएशनल म्हणजे कधी व्यवस्थित होतं आणि कधी कधी तसं होतं तरी फरक पडतो. आणि व्हेरिएबल म्हणजे इनकन्सिस्टंटली की स्ट्रेस रिलेटेड आहे, दरवेळेस होईल असं नाही. बेसिकली सिच्युएशन आणि व्हेरिएबल सेमच आहे, पण तरी आता माझ्याकडे एक केस होती, म्हणे मॅडम मी खास चेक करायला बुधवार पेठेत जाऊन केलं तर तिथं माझं बराच वेळ चाललं, पण बायकोसोबत करताना मी घाबरतो आणि माझं लगेच होऊन जातं. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन ऑल्सो. मेडिकल इव्हॅल्युएशन होते, कारण मग मेडिकल इव्हॅल्युएशन का, की हार्मोन बरोबर आहेत की नाही, हार्मोनल असेसमेंट होतं, थायरॉईडचं काही डिसऑर्डर आहे का, एन्झायटी, डिप्रेशन, मेंटल हेल्थ काही इश्यूज आहेत का, दुसरे कुठले औषधं घेत आहे, हायपरटेन्शन, डायबिटीज, काहीही असेल, लॉंग टर्म जेव्हा कुठलं औषध घेतलं जातं, मेंटल डिसऑर्डरसाठी कुठली औषधं लॉंग टर्म असतील, प्रोस्टेटिस आहे का, म्हणजे प्रोस्टेट जो ग्रंथी असते पुरुषांमध्ये त्याला काही सूज आहे का, त्याला काही इन्फ्लमेशन आहे का, तेही रुटीन सगळे ब्लड टेस्ट होतात. फिजिकल एक्झाम नॉट रुटीन, ओनली डन इफ हिस्ट्री सजेस्ट. हां, हे पण आपल्या मनमानीनं जाऊन करायचं नसतं. हे मुद्दा मी का लिहिलाय, काही लोक स्वतःच जाऊन करतात, तर नाही, वरच्या डायग्नॉसिसमध्ये म्हणजे तो जो स्कोअर निघतो त्यामध्ये काही वर खाली आलं तर हे करायला लावतात, पण अदरवाईज नाही. म्हणजे बेसिकली लक्षात काय ठेवलं पाहिजे, पी इज डायग्नोज बेस्ड ऑन पॅटर्न प्लस लॅक ऑफ कंट्रोल प्लस डिस्ट्रेस, नॉट ऑन इजॅक्युलेशन टाईम. हे सगळं घेतलं जातं. इफ यू वॉन्ट, सॉरी हे इग्नोर करा. आता म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे, एक असतं सायकोजेनिक, एक असतं घाबरल्यामुळे होतं, आणि एक खरंच क्लिनिकली काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा तरी फरक कळला पाहिजे की नाही कळला पाहिजे. आणि माझ्या प्रॅक्टिसमधनं सांगते 99% टाईम सायकोजेनिकच असतं, क्लिनिकल खूप कमी असतं. कारण क्लिनिकल असेल तर काय गोळ्या औषधं, हार्मोनल असेसमेंट, लाईफस्टाईल चेंजेस, आणि ते लवकर बरं होतं. सायकोजेनिक असल्यानंतर तुम्हाला आमच्यासारख्या तज्ज्ञाकडे येणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, इजॅक्युलेशन ऑफर्स विथ इन 1 मिनिट. आम्ही मॅक्झिमम 3 मिनटं, पण 5 मिनटं 7 मिनटं. भारतीय जॉग्राफिकली काय होतं माहिती आहे, जशी कंट्री आहे, आता साऊथ आफ्रिकन माणसासोबत भारतीय माणसाचं जर कम्पेअर केलं तर तिथल्या वातावरणाला, तिथल्या ॲटमॉस्फिअरला ते वेगळं टायमिंग असतं. पण भारताच्या ॲटमॉस्फिअरला, कारण इरेक्शनमध्ये, इजॅक्युलेशनमध्ये तापमान खूप मॅटर करतं. आणि जेव्हा मी तापमान म्हणते ना, तर तुमच्या रूमचं तापमान आणि तुमच्या मेंदूचं तापमान आणि तुमच्या पार्टनरचं तापमान आणि दिवसभर तुमच्या मेंदूत काय चाललं होतं, दॅट मीन्स स्टेट टेम्परेचर मॅटर्स अ लॉट. त्यामुळे 3 मिनटं ते 5 मिनटं खूप झालं. 1-2 मिनटाच्या आत ते जर होत असेल तर येस, यू नीड टू बी कन्सर्न, यू नीड टू इमिजिएट कन्सल्ट अ डॉक्टर ऑर अ सेक्स कोच. आता कंट्रोलच नाही होते, सारखं सारखं त्याचा स्ट्रेस होतो, मग आपण क्लिनिकल डायग्नोसिस करणार. क्लिनिकल काही नसेल तर आपण इमोशनल आहे, आणि इमोशनल भीतीपोटी तर होत असेल तर आय एम द राईट पर्सन. फक्त लक्षात हे ठेवणं आहे की हे स्वतःचं स्वतः डायग्नोस नाही करावं. अजून काय मुद्दा राहिला मी ते बघतीये. टाईमवर बोललो आपण, डिस्ट्रेसवर बोललो आपण, डायग्नोस्टिक टूल्सवर बोललो, कसा स्कोअर निघतो ते बोललो, IELT बोललो आपण. लक्षात हेच ठेवणे. परत 5 मुद्दे सांगते. कंट्रोल आहे का, फ्रिक्वेन्सी काय आहे, लवकर इजॅक्युलेशन किती होतं, कंट्रोल म्हणजे इजॅक्युलेशन डिले करायला कंट्रोल आहे की नाही, सॅटिस्फॅक्शन म्हणजे ते करत असताना सॅटिस्फॅक्शन नीट झालंय आणि मग इजॅक्युलेशन झालंय, देन ऑल्सो इट्स ओके. म्हणजे मला सांगा ना, जर तुम्ही एका स्त्रीसोबत करताय, तुम्ही तिला फुल ऑर्गॅझम दिलं, 20-30 मिनटं फिंगरिंग केली, कारण आम्हा बायकांना पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम लवकर मिळतच नाही. तुम्ही नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम खूप व्यवस्थित छानरित्या दिला, त्यानंतर तुम्ही तुमचं इरेक्शन आहे तोवर मेंटेन आहे, हा तोवर मेंटेन आहे. आता आत गेल्यानंतर 2-3 मिनटं इन आउट करून जर तुमचं इजॅक्युलेशन झालं, बिलीव्ह मी, दिस इज नॉट पी, दिस इज व्हेरी गुड. त्यामुळे ते महत्त्वाचं सॅटिस्फॅक्शन. डिस्ट्रेस किती होतो, तुमच्या मेंदूत तेच विचार चाललंय की तुम्ही चिल फ्रीली ते करताय आणि लवकर झालंय,
हे सुद्धा मॅटर करतं. इंटरपर्सनल इम्पॅक्ट हे तर खूप मॅटर करतं. तुमचं नातं ज्या व्यक्तीसोबत तुम्ही जे करताय ना, त्या व्यक्तीसोबत दिवसभर काय घडलं आहे, मागच्या महिन्याभरात काय घडलं आहे, तुमचं त्या व्यक्तीसोबतचं नातं काय आहे हे खूप मॅटर करतं. स्कोर असतात ते, मी त्या स्कोअरमध्ये जात नाही आहे. 11पेक्षा कमी स्कोर, 11पेक्षा जास्त स्कोर, 9 ते 10 स्कोर असेल तर काय, 11 स्कोर असेल, आय एम नॉट द एक्सपर्ट, त्यामुळे मी तिकडे जात नाही आहे. बट तो इव्हॅल्युएशन करून घेतला तर जास्त सोपं राहतं. रेस्ट काय, खरं सांगू का, अज्ञानामुळे हे जास्त होतं, आपल्याला माहीत नसल्यामुळे हे जास्त होतं पहिल्यांदा. आणि इतके सपोज तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह नाही आहात, तुम्ही हस्तमैथून करता, तुम्ही मॅस्ट्युबेशन करताय, तर मॅस्ट्युबेशन हे हातात असतं ना, मग मॅस्ट्युबेशन हातातला तो ग्रीप असतो, त्यानंतर ते योनीमध्ये जाणार. आमचा वजायना तसाच असा स्क्वीज होणारा, टाईट लूज होणारा असतो, त्यामध्ये तिथं गरमास असते, तिथं लिक्विड असतं, मग ते पेनिस जेव्हा वजायनामध्ये जातं, हा जो माहोल बदलतो, ह्याला एक ट्रान्झिशन फेज लागते. इथं बोललं पाहिजे सेक्स करण्याआधी, सेक्स करताना, सेक्स केल्यानंतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त तुमचं पेनिट्रेशन झालं आणि तुमचं इजॅक्युलेशन झालं म्हणजे सेक्स झाला असं नसतं. असं तर हे ज्या दिवशी हे पटेल ना लोकांना की तुमचं क्लायमॅक्स, तुमचं इरेक्शन, तुमचं इजॅक्युलेशन, तुमचं पेनिट्रेशन म्हणजे सेक्स झाला, तर असं नसतं. समोरच्याला ऑर्गॅझम मिळाला का, समोरच्याला प्लेजर मिळाला का, समोरचा पण त्याच्यात आनंदी आहे, कारण त्याला आनंदी करायला समजा तुमचं 3 मिनिटाच्या आत झालं तरी पण काही बिघडत नाही. सेकंड राऊंड कशाला म्हणतात, तुमचं परत कडक होण्याला नाही. देवानी 10 बोटं दिली, जीभ दिली, दाढी दिली आहे, वेगवेगळे टॉयज दिलेत, लुब्रिकंट दिले, तिलाही तिचा प्लेजर मिळू द्या. मग ती कशाला चिडचिड करेल, ती चिडचिड कधी करणार जेव्हा तुम्ही फक्त तुमचं करताय, तुमचं गळालं, तुमचं नाही गळालं, तुमचं कडक आहे, तुमचं नाही कडक आहे, ह्याच्यातच जर तुमचं डोकं चाललंय आणि तुम्हाला बाकी कशाचीच पडलेली नाही आहे, मग ती चिडचिड करेल. इट इज नॉट अबाउट साईज, इट इज नॉट अबाउट स्टॅमिना, इट इज नॉट अबाउट परफॉर्मन्स, इट इज अबाउट व्हॉट यू बिलीव्ह, इट इज अबाउट व्हॉट यू प्रायोरिटाईज प्लेजर, प्रायोरिटाईज ईच अदर्स प्लेजर, दोघांचं प्लेजर महत्त्वाचं ना. बाकी तर मग ह्या गोष्टी आरामात सॉर्ट आउट करता येतात. आमच्यासारखे तज्ज्ञ त्याच्यासाठी इथं बसलेत. सो दॅट वॉज मी. आय होप मी सगळे मुद्दे कवर केलेत. काही मुद्दे राहिले असतील तर खाली कमेंट्समध्ये ग्रेसफुली, सभ्यरित्या विचारा. मी एक स्त्री आहे, डॉक्टर आहे, 22 वर्षाच्या मुलीची आई आहे. तो मान, तो सन्मान ठेवून खाली प्रश्न विचारा. या अर्थी मलाही छान वाटेल की अच्छा लोकांनी व्हिडिओ छानरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझं काही चुकलं असेल तर आय एम सॉरी, मी यूरोलॉजिस्ट नाही. जर तुम्हाला असं वाटलं असेल की ह्या माहितीवर अजून जास्त माहिती तुम्ही देऊ शकला असतं मॅडम, ती खाली शेअर करा. काही प्रश्न असतील तर ते विचारा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की पुढे शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. आपला हा सुंदर असा परिवार बनलेला आहे, हा असाच राहू दे, कारण मिशन फक्त एकच आहे, टू मेक लव्ह सिम्पल. दॅट वॉज मी, डॉक्टर स्पिहा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.